हर हर महादेव. तर तुम्हाला पण भीती वाटते का यूट्यूबवर व्हिडिओ बनवायची किंवा अपलोड केल्यानंतर लोक काय म्हणतील, मला जर माझा व्हिडिओ व्यवस्थित नसेल तर ह्याची भीती वाटते का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. जेव्हा मी फर्स्ट टाईम यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करायचा विचार केले ना, तेव्हा माझ्या मनात हाच विचार यायचा की लोक काय म्हणतील, माझा आवाज चांगला आहे का, मी दिसायला चांगली आहे का, माझे ड्रेस व्यवस्थित आहे का, हे एक म्हणजे 100 प्रश्न माझ्या डोक्यात यायचे. पण जेव्हा मी एक धाडस करून एक व्हिडिओ अपलोड केला ना, त्याच्यानंतर मला कुठल्याच गोष्टीची भीती नाही वाटली, की सोशल मीडियाशी बोलायची किंवा कशाची भीती नाही वाटली. सुरुवातीला जी पहिली भीती वाटते ना, ती वाटते की लोक काय म्हणतील. प्रत्येक वेळी आपण कोणता एक विचार केला ना, आपल्याला हे करायचं आहे, तर त्या प्रत्येक वेळी आपल्या मनात पहिला विचार येतो तो लोक काय म्हणतील. जर आपण लोकांचा विचार केला ना, तर आयुष्यात काहीच नाही करू शकत. म्हणून मी म्हणते की प्रत्येक वेळी तुम्ही लोकांचा विचार करूच नका. तुम्ही स्वतःसाठी जे काय कराल ना, ते तुम्ही स्वतःसाठी करा. सुरुवातीला जर तुम्ही एक व्हिडिओ अपलोड केला तर 100 लोक बघितले ना, त्यातले 10 माणसं तरी तुमच्यावर हसणारच, 2 माणसं तरी त्यातले तुम्हाला चांगले सपोर्ट करतील. आणि जे करतात ना, ते कधीच तुमच्यावर हसत नाहीत, आणि जे हसतात ना, ते कधीच काय करू शकत नाहीत. म्हणून तुम्ही स्वतःचा विचार करा आणि तुम्ही स्वतः व्हिडिओ अपलोड करा. दुसरी जी भीती वाटते ती आपल्याला वाटते की आपण परफेक्ट आहोत का. कारण प्रत्येक वेळी आपण असा विचार करतो की मी परफेक्ट आहे का, आणि परफेक्टच्या नादी लागून आपण काहीच नाही करू शकत. त्याच्यामुळे परफेक्टचा विचार सोडून द्या. जसं तुम्ही असाल तसा तुम्ही व्हिडिओ बनवा आणि तसा तुम्ही अपलोड करा. कारण लोकांना रिअल आवडतं. आपण जे रिअल दिसतो ते खूप आवडतं. फेकपेक्षा पण रिअलच लोकांना आवडतो. त्याच्यामुळे जसं दिसाल तसा तुम्ही चांगला व्हिडिओ अपलोड करा. मेन तुमचं कंटेंट जे असतं ना, ते खूप महत्त्वाचं लोकांच्यापर्यंत पोहोचायला. त्याच्यामुळे परफेक्टच्या नादीला नका लागू. तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ना, ती आहे की व्ह्यूज. आपण प्रत्येक वेळी असं डिमोटिवेट होतो की आपल्याला व्ह्यूज नाही आले, आपल्याला कोण बघत नाही आहे. पण जर व्ह्यूच्या नादी लागला तर तुमच्यातला जो मोटिवेशन आहे ना, ते पूर्ण संपलेलं असेल. त्याच्यासाठी असं आहे की तुम्ही डेली व्हिडिओ अपलोड करा. व्ह्यूजचा विचार नका करू. एक ना एक दिवस तुमचा व्हिडिओ कोणता तरी व्हायरल होईल. आणि कधी मोठी अपेक्षा ठेवू नका. स्वतः डेलीचं कन्सिस्टंटली काम करत राहा. आणि अपेक्षापेक्षा आपण जर डेली वर्क कन्सिस्टंटली करेल ना, तर आपल्याला एक ना एक दिवस त्याच्यामध्ये यश नक्की मिळतं. शेवटला मी तुम्हाला 3 सोप्या पद्धती सांगेल, म्हणजे ट्रिक्स सांगेल की ते केलं तर तुमच्यावरचं थोडं तरी दडपण कमी होईल आणि तुम्ही व्हिडिओ बनवू शकाल. पहिली आहे की तुम्ही जेव्हा अपलोड कराल ना व्हिडिओ, तेव्हा तुम्ही प्रायव्हेट म्हणून अपलोड करा. आणि जेव्हा 2-3 वेळा तुम्ही व्हिडिओ बघितला ना आणि तुम्हाला वाटतं की आपण ओके बनवलेला आहे, तेव्हा तुम्ही मग तो पब्लिक करा. दुसरी आहे की तुम्ही प्रॅक्टिस करा. मिररच्या समोर एक 2-3 वेळा प्रॅक्टिस करा. म्हणजे तुमच्यातलं जे फिअर असतं, भीती असते ना, ती थोडी तरी निघून गेलेली असते. आणि तिसरं म्हणजे आपण फ्रेंड्सशी बोलतो आहे असं समजा, आपण एक मित्राशी बोलतो आहे असं समजा, आणि तुम्ही कॅमेऱ्याच्या समोर बोला. म्हणजे ती पण तुमच्यातली भीती निघून जाईल. आणि नक्की तुम्ही आजच पहिला तुमचा व्हिडिओ अपलोड करा, कारण उद्यापासून तुम्हाला भीती नाही वाटणार एक व्हिडिओ अपलोड केल्यानंतर. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसं वाटला आहे नक्की सांगा. आणि सॉरी, ॲक्च्युली आवाजचं डिस्टर्बन्स आहे, इथं थोडं बाहेर काम चाललं आहे, त्याच्यामुळे मला व्हिडिओ कट करून बनवावं लागलं. आणि जर माझा आवडला असेल व्हिडिओ तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्रायबर करा माझ्या चॅनलला. थँक्यू सो मच. बाय बाय.